आले. आता हा काळच राहणार नाही की काय, की कोणीतरी खूप हुशार असेल पण तरी त्याच्या बाजूने विरुद्ध निकाल लागेल आणि बाकी लोक त्याला म्हणतील माहित आहे किती हुशार आहे, तुमचा तो विरुद्ध निकाल लागला. ही परिस्थिती चांगली नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे मला खूप त्रास व्हायला लागलेला आहे जेव्हापासून संविधान कळायला लागलेलं आहे. मानसिक त्रासाचा हा मुद्दा होऊ शकतो काही लोकांसाठी ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे, ज्यांना हे कळतं की हा कसा काय निर्णय दिलेला आहे. आणि आता यांच्यापैकीच काही जण 14 केसेस यांच्या विरुद्ध दाखल केले. इथे बसलेले काही लोक खाली बसलेले भरत गोगावले यांनी दाखल केले हायकोर्टामध्ये केसेस की या सगळ्या लोकांना अपात्र का केलं नाही. न्यायालयाने अशा प्रकारची केस दाखल करून घेऊ सुद्धा नाही असं माझं म्हणणं आहे. तुम्ही संपूर्ण न्यायव्यवस्थेची कायद्याची थट्टा उडवता का? यांच्यावर खूप मोठा फाईन मारला पाहिजे उच्च न्यायालयाने असं माझं मत आहे. एक शेवटचं सांगतो आणि थांबतो. 2 मित्र होते आणि ते दोघं जण भेटले पारावर. तर तो मित्र म्हणाला की माझ्या बकरीने अंड दिलं आहे. तो म्हणाला अरे बकरी कुठे अंड देत असते का? नाही माझ्या बकरीने दिलाय अंड. तर तो खूप भांडायला लागला. तेव्हा तो म्हणाला चल मी दाखव तुला. चल म्हणे दाखव बकरीने कसं अंड दिलं. घरी गेले ते त्याच्या. तर त्यांनी त्याच्या कोंबडीचंच नाव बकरी ठेवलं. राहुल नार्वेकर यांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.